गेल्या 2-4 दिवसापासून गावाखेड्यामध्ये काही हालचाली चालू आहेत की बाबा या विराट सभेला जायचं आहे आणि तयारी काय. भलेही काही लोकांकडे पैसा पाणी या जरी गोष्टी नसल्या, गरीब कुटुंबातले सर्वसामान्य शेतकरी मराठा तर त्यांनी वर्गणी करायला चालू आहे. कुणी 500 दे, 1000 दे, अशा पद्धतीनं लोकवर्गणीतनं गावाखेड्यातनं काही वाहनं लावली जात आहेत. क्रुझर गाडी, त्याच्यानंतर ट्रक, टेम्पो, त्याच्यानंतर ट्रॅक्टर, अशा वाहनांना खरं तर लावलं जात आहे जेणेकरून या विराट सभेला आपल्याला जाता यावं, काहीतरी साधन मिळावं याच्यासाठी. गावाखेड्यामध्ये झेंडे असेल, इतर जो काही खर्च आहे तर हे सगळा लोकवर्गणीतनं चालू आहे असं म्हणावं लागेल. बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी जे चांगले म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशी लोकंसुद्धा पुढे येत आहेत आणि त्यांनी खर्च करायला चालू आहे की बाबा या सभेसाठी किंवा या मराठ्यांच्या भविष्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. याच्यासाठी कुणी काय देतं आहे, कुणी काय देतं आहे. बिस्लरीच्या बाटल्याचे स्टॉल त्या ठिकाणी लागले आहेत. काही मराठा बांधव आमचे भोंगे घेऊन आलेले आहेत आणि तिथं भोंगे लावणं चालू आहे की फुकट, म्हणजे 5-6 लाख त्यांनी, आता एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला की तिथं भोंगे लावण्याचं काम चालू आहे. 5-6 लाख सुपारी त्यांनी दुसरीकडनं घेतली असती, पण या समाजाच्या सभेसाठी त्यांनी हे फुकट काम, हे भोंगे त्या सभेला दिले. म्हणजे ज्याच्या त्याच्या परीनं एक हॉटेलचा सुद्धा फोटो व्हायरल झाला होता की त्या परिसरात राहण्याची, जेवणाची सोय त्यांनी फुकट केलेली आहे. तिथं राहायची सोय, कोणाची गैरसोय होऊ नये याच्यासाठी. महाराष्ट्रातनं मराठा बांधव एक होणार आहे, एकत्र येणार आहे, त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी आहेत. आणि एवढंच फक्त समाजच याच्यासाठी पुढं आला आहे असं नाही, समाजातली लोक मदत करतायत असं नाही, तर दुसऱ्या समाजातल्या काही लोकांनी सुद्धा याच्यासाठी पाठिंबा दिला आहे. येणारे जे मराठा बांधव आहेत त्यांची गाडी खराब झाली तर त्यांची गाडी दुरुस्त करून देण्यासाठी दुसऱ्या जातीतले, धर्मातले काही लोकंसुद्धा पुढं आले. कोणाची गाडी पंक्चर झाली तर आम्ही सहकार्य करू फुकटमध्ये, आणि तशा पद्धतीनं काही गोष्टी व्हायरलसुद्धा झाल्या आहेत. बॅनर व्हायरल होत आहेत आणि ते सोशल मीडियावरती तुम्ही पाहत असाल. म्हणजे हा लढा आता फक्त मराठा समाजापुरता मर्यादित राहिला नाही, तर प्रत्येक समाज या लढ्याला सहकार्य करतोय. आणि मला वाटतं समाजात या गोष्टी होणं फार महत्त्वाचं आहे. आज मराठा समाजाला दुसऱ्या बांधवांनी जर सहकार्य केलं, सपोर्ट केला, तर उद्या त्यांच्यावर वेळ आल्याच्या नंतर मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभं राहतीलच, याच्यात तीळ मात्र शंका नाही. आपण आपल्यामध्येच भांडत राहिलो, तुझा हा समाज आहे, मग हे काय आमचं नाही, हे आरक्षण आमचं नाही, हा लढा आमचा नाही, असं म्हणून जर का खऱ्या अर्थाने एकमेकाला तोडायचा प्रयत्न केला, वाद घालायचा प्रयत्न केला, एकमेकांच्या विरोधात जर खरं तर आम्ही भूमिका घ्यायला लागलो, तर मला वाटतं त्यातनं काहीही साध्य होणार नाही. हा लढा इथल्या शासकीय व्यवस्थेच्या विरोधातला आहे. जी व्यवस्था खरं तर एखाद्या समाजातनं आलेल्या पोरांना, ज्यांना मार्क चांगले असले तरीसुद्धा त्यांना नोकरी मिळवू देत नाही, त्यांना चांगले मार्क असले तरीसुद्धा ॲडमिशन मिळू देत नाही, जास्तीचे पैसे त्यांना भरायला लावते, त्या व्यवस्थेच्या विरोधात मराठा समाजानं उभा केलेला हा प्रचंड मोठा लढा आहे. आणि या लढ्याला खरं तर सहकार्य केलं पाहिजे. मलाही खाली कमेंट होती की दादा तुम्ही शेतकरी पुत्र आहे, तुम्हाला काय करायचं या सगळ्या गोष्टीचं. हे सगळं जरी असलं तरी मी एक मराठा आहे आणि समाजाच्या सोबत उभं राहणं हे मला फार महत्त्वाचं वाटायला लागतं. या चॅनलवरती तुम्हाला आजपर्यंत शेती संदर्भातले काही व्हिडिओ पाहायला मिळत होते, शेतीचेच व्हिडिओ पाहायला मिळत होते. पण हे सगळं जरी असलं तरी हा लढा मराठा समाजाचा आहे. कोणाला विरोध करायचा म्हणून नाही, पण समाजाच्या पाठीशी उभं राहणं माझं आद्य कर्तव्य आहे. भले काही लोक याच्या संदर्भात विरोधाच्या पोस्ट टाकतायत, विरोधाच्या काहीतरी भूमिका घेतल्या जात आहेत आणि आमच्यातनं आरक्षण पाहिजे का अशा पद्धतीनं केलं जाते. पण हे सगळं चित्र जरी वेगळं असलं ना तरीसुद्धा कोणाला विरोध म्हणून नाही किंवा कोणाचं नुकसान व्हावं नाही, या समाजाचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी हा लढा आहे. आणि या लढ्यामध्ये आपण सुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे. आपण सुद्धा या लढ्याच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. तर बांधवांनो लक्षात ठेवायचे, उद्या म्हणजे 14 तारखेला 11:30ची वेळ आहे. तर जसं जमल, ज्या पद्धतीनं जमल, गर्दी आहे, मला काम होतं, मला जमलं नाही, अशी कारणं बाजूला ठेवा. समाजाच्या लढ्यासाठी, समाजाच्या सोबत उभं राहण्यासाठी नक्की या. जय जवान, जय किसान, एक मराठा, लाख मराठा.